नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेला पुढीलपैकी कोणता समुद्र आहे? बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेस पुढीलपैकी कोणता समुद्र आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर पुढीलपैकी कोणती पर्वत रांग आहे? बघा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर पुढीलपैकी कोणती पर्वत रांग आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा ही पर्वत रांग आहे। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कोकण किनारपट्टीवर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? कोकण किनारपट्टीवर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। कोकण किनारपट्टीवर प्रतिरोध या प्रकारचा पाऊस हा पडत असतो। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा, रामसर यादीमध्ये प्रवेश करणारे महाराष्ट्रामधले पहिले अभयारण्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, रामसर यादीमध्ये बघा प्रवेश करणारे महाराष्ट्रामध्ये प्रथम अभयारण्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, रामसर यादीमध्ये प्रवेश करणारे महाराष्ट्रामध्ये पहिले अभयारण्य नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडची जमात पुढीलपैकी कोणत्या? महाराष्ट्र राज्यामधली अतिपूर्वेकडची जमात पुढीलपैकी कोणती एक जमात आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। मारिया गोंड ही जमात महाराष्ट्र राज्यामधली अतिपूर्वेकडची ती जमात आहे। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, सातपुडा पर्वतामधले सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणतं? बघा, सातपुडा या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणतं आहे? बघा विद्यार्थी, सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर हे धूपगड हे शिखर आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, कोकण रेल्वे किती जिल्ह्यामधून धावते? बघा, कोकण रेल्वे पुढीलपैकी एकूण किती जिल्ह्यामधून धावते? बघा विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वे जी आहे विद्यार्थी मित्रांनो 6 जिल्ह्यामधून ती धावते। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारताचे मध्यवर्ती ठिकाण मध्यवर्ती शहर पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, भारताचे मध्यवर्ती ठिकाणाचे शहर पुढीलपैकी कोणतं शहर आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। भारताचे मध्यवर्ती ठिकाणाचे शहर म्हणजे नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण होय। प्रश्न क्रमांक 9 बघा, पानझडी वृक्षाची वने पुढीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये प्रामुख्याने आढळतात? पानझडी वृक्षाची वने पुढीलपैकी कोणत्या एका भागामध्ये प्रामुख्याने आढळतात? प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न। पानझडी वृक्षाची वने। बघा विद्यार्थी मित्रांनो, पानझडी वृक्षाची वने प्रामुख्याने विदर्भामध्ये आढळतात। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव बघा पुढीलपैकी कोणतं आहे? समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, सह्याद्री पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा, सह्याद्री हा पर्वत कोणत्या प्रकारचा तो पर्वत आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री हा पर्वत अविशिष्ट या प्रकारचा तो पर्वत आहे। बघा प्रश्न क्रमांक 12 बघा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले ते डोंगर आहे? हरिश्चंद्र बालाघाट डोंगर पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। हरिश्चंद्र बालाघाट हे डोंगर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 13 बघा, पुणे जिल्ह्यामधले सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, पुणे जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर हे हरिश्चंद्रगड शिखर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदीच्या दागिन्याकरिता पुढीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध? चांदीच्या दागिन्याकरिता पुढीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील हुपरी हे ठिकाण आहे ते कोल्हापूर या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, महाराष्ट्रामधला पहिला साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता? महाराष्ट्र राज्यामधला पहिला साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला पहिला साक्षर तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र हे महाराष्ट्राने व्यापलं? बघा भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी एकूण किती टक्के भाग हा महाराष्ट्र राज्याने व्यापलेला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्र राज्याने 9.36 एवढा भाग हा महाराष्ट्र राज्यानं तो व्यापलेला आहे। बघा प्रश्न क्रमांक 17 बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पर्जन्य म्हणजेच पाऊस, तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी पडतो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा आंबोली या ठिकाणी तो पडत असतो। बघा प्रश्न क्रमांक 18 फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? विद्यार्थी मित्रांनो फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प जळगाव या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। बघा प्रश्न क्रमांक 19 परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये डोंगर रांगेंना पुढीलपैकी काय? परभणी आणि नांदेड जिल्ह्यामधील डोंगर रांगेंना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये डोंगर रांगेला निर्मळ रांग। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 20 दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार पुढीलपैकी कोणता? दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार पुढीलपैकी कोणता आहे? बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा। दगडी कोळशाचा एकदम निकृष्ट दर्जाचा प्रकार म्हणजेच पीठ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 वसईचा भुईकोट किल्ला पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या एका जिल्ह्यामधला तो किल्ला आहे? बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक 2 राहील वसईचा भुईकोट किल्ला हा ठाणे जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 22 सुपारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? सुपारी संशोधन केंद्र। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील श्रीवर्धन रायगड या जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 23 पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? पंढरपूर हे शहर कोणत्या एका नदीच्या काठावर आहे? बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक 3 राहील पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। प्रश्न क्रमांक 24 टेबल लँड या नावाने खालीलपैकी कोणते पठार हे? बघा टेबल लँड या नावाने पुढीलपैकी कोणता भाग हा ओळखला जातो? टेबल लँड या नावाने पुढीलपैकी कोणते पठार किंवा कोणता भाग हा ओळखला जातो? बघा टेबल लँड। बघा विद्यार्थी मित्रांनो टेबल लँड तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 5 गणी ठिकाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणतं? सह्याद्री या पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणतं आहे? बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील सह्याद्री पर्वतामध्ये कळसुबाई हे शिखर सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील 720 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला एकूण समुद्र किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 27 मेळघाट हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य? मेळघाट हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे? बघा मेळघाट हे अभयारण्य अमरावती या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 28 पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा पारस हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प अकोला या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 29 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही प्रामुख्याने आढळते? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात ही प्रामुख्याने आढळते? बघा ऑप्शन क्रमांक 4 गोंड ही आदिवासी जमात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते।
प्रश्न क्रमांक 30 बघा, लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण पुढीलपैकी कोणतं? लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण पुढीलपैकी कोणतं आहे? तर सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, महाराष्ट्राची उपराजधानी पुढीलपैकी कोणती? महाराष्ट्र राज्याची उपराजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी या नदीचा उगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? गोदावरी या नदीचा उगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, गोदावरी या नदीचा उगम बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी या नदीचा उगम होतो. बघा प्रश्न क्रमांक 33 बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे? बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण अमरावती या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाण? राधानगरी हे धरण कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, राधानगरी हे धरण कोल्हापूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 36, कळसुबाई या शिखराची एकूण उंची बघा एकूण किती मीटर? कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? बघा, कळसुबाई या शिखराची एकूण बघा 1646 मीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेला पुढीलपैकी कोणता पर्वत? महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे? बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा हा पर्वत आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाबळेश्वर येथील थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण बघा, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामधलं ते थंड हवेचं ठिकाण आहे. बघा प्रश्न क्रमांक 40 बघा, विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे? विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? बघा, विदर्भामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या बघा एकूण 11 एवढे जिल्ह्यांची संख्या आहे. बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही झालेली आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या एका जिल्ह्यामधलं ज्योतिर्लिंग आहे? बघा, औंढा नागनाथ. बघा विद्यार्थ्यांनो, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यामधलं ते ज्योतिर्लिंग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खरोसा लेणी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी आहे? खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा विद्यार्थ्यांनो, खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कोणत्या एका ठिकाणी भरते? बघा, महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन हे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरत असते. बघा पुढचा प्रश्न बघा, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यात? माथेरान हे थंड हवेचं ठिकाण बघा विद्यार्थी मित्रांनो, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा पूर्व पश्चिम ही 800 किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी पुढीलपैकी कोणती? महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 48 बघा, महाराष्ट्र राज्यामधला अति पूर्वेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणता? महाराष्ट्र राज्यामधला अति पूर्वेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? तर विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला अति पूर्वेकडचा तो जिल्हा आहे. बघा प्रश्न क्रमांक 49 बघा, भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? भीमा नदीचा उगम कोणत्या एका ठिकाणी होतो?
तर भीमाशंकर पुणे या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 50 बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते ठिकाण? पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका ठिकाण? पाचगणी हे सातारा या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 51 बघा, संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ? संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे? बघा ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 52 बघा, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामधलं? थंड हवेचं तोरणमाळ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण? तोरणमाळ हे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे। बघा प्रश्न क्रमांक 53 बघा, वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून वेगळा करण्यात आला होता? बघा वाशिम हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून वेगळा करण्यात आला होता? वाशिम हा जिल्हा, तर वाशिम हा जिल्हा अकोला या जिल्ह्यामधून तो वेगळा करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 54 महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन कोणत्या एका ठिकाणी? महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन, बघा महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी ते भरत असते। प्रश्न क्रमांक 55 पालघर या जिल्ह्याची निर्मिती पुढीलपैकी केव्हा? पालघर या जिल्ह्याची निर्मिती पुढीलपैकी केव्हा झाली? हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतो। पालघर या जिल्ह्याची निर्मिती बघा 1 ऑगस्ट 2014 या वर्षी पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 56 बघा, दक्षिण भारताची गंगा असे खालीलपैकी कोणत्या एका नदीला दक्षिण भारताची गंगा? तर गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीचा उगम कोणत्या एका ठिकाणी? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 58 बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान, बघा गुगामल हे अमरावती या जिल्ह्यामधलं ते राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 59 बघा, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार पुढीलपैकी कशा प्रकारचा आहे? बघा महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे? बघा महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती आकार या प्रकारचा तो आकार आहे। प्रश्न क्रमांक 60 बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेला पुढीलपैकी कोणतं राज्य? महाराष्ट्राच्या उत्तरेला पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असेच 15,000 प्रश्न तुम्हाला जर पाहिजे असतील तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF जर कोणाला हे 2 PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF तुम्ही एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच घेऊ शकता। त्यामधले प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सर्वांनी 2 PDF घ्यायलाच पाहिजेच, कारण ते प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत।